नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपले शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 5 नोव्हेंबर आपण आलो पिंपळगाव बसून होता कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक दोन्ही शेड फुल होते। ग्राउंड वरती 4 ते 5 लाईनी ट्रॅक्टरचे टोटल आवक आज स्थिर आहे। बघू काय बाजार भाव निघतो। 500-600 मध्ये आवक आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओ मध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेल। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला सगळं व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। आज बाजार भावामध्ये काही बदल झालाय का ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघून कळणार आहे। मालाची जशी क्वालिटी राहील तसा बाजार भाव निघणार आहे। जशी क्वालिटी तसा बाजार भाव। तो व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण की आपण दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ या चॅनलवरती टाकत असतो। व्हिडिओ लाईक करा। चला भाव बघूया। मित्रांनो, पहिल्या लाईनच्या अर्ध्यातून सुरुवात केली आपण। किती गेलो? 1552 रुपये झाले। 1552 रुपीज 1552। कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी। बियाणे कोणतं त्याचं? ठीक, पुढे बघू। बघू शकून क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं? 1538 1538 रुपीज। कुठला आहे कांदा? गाजरवाडी। आणि बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे। किती शिल्लक कांदा? अजून संपला ना? ठीक, पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। मीडियम गोल्टा मिक्स काय केलं? 1550 रुपये 1550 रुपीज। कुठला आहे कांदा? देवरगावचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे। किती शिल्लक कांदा? अजून 1-2 गाडी। बरं, ठीक, पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला? 1566 रुपये 1566 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळसचा कांदा आहे। काल होते का? काल होते। काल किती गेला होता? 1500। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? कुठला आहे कांदा? पिंपळस ना? ठीक, पुढे बघू। काय भाव गेला काका? 1530 रुपये झाले। 1530 रुपीज। कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं। किती शिल्लक कांदा? अजून 2-4। ठीक, पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला? 1503 रुपये 1530 ना? 1530 रुपये 1530 रुपीज। कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे। बरं, ठीक आहे। 1530 रुपये 1514 रुपये। बरं, किती शिल्लक कांदा? अजून 2-3 गाड्या आहे। बरं, ठीक आहे, धन्यवाद। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला? 1581। कुठला आहे कांदा? खैरवाडी 1581 1581 रुपीज। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे। ठीक आहे, किती कांदा शिल्लक अजून? ठीक, पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची 50-55 साईज आहे। किती गेला? 1758 1751 रुपीज 1751। कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। किती कांदा शिल्लक अजून? 2-3 ट्राली। ठीक, पुढे बघू। काय भाव गेला? 1625 रुपये झाले। 1625 रुपीज। कुठला आहे कांदा? आडगाव। आणि बियाणं कोणतं होतं का? रेड फोर्टचं बियाणं आहे। आडगावचा कांदा आहे। किती शिल्लक कांदा अजून? बरं, ठीक, पुढे बघू। काय भाव गेला काका? 1667 1667 रुपीज। कुठला आहे कांदा? करंजगाव। आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं, करंजगाव। ठीक, बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला? 1600 रुपये 1600 रुपीज 50-55 साईज आहे। मीडियम साईज कांदा आहे। कुठला आहे कांदा? दरसवाडी। बियाणं कोणतं होतं त्याचं? राधिकाचं बियाणं आहे। किती कांदा शिल्लक अजून? अच्छा, 1 पिका अजून। बरं, ठीक, धन्यवाद। पुढे बघू। बघू शकतो मी 1501 रुपये झाले। 1501 रुपीज। कुठला आहे कांदा? अच्छा, आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे। ठीक आहे, रवळच पिंपरी ना? पुढे बघू। काय भाव गेला काका? काय भाव गेला? 1400 रुपये। कुठला आहे कांदा?
कांदा कुठला आहे? 1400 रुपये, 1400 रुपीज. काय भाव गेलं? 1451, 1451 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. आणि बियाणं कोणतं होतं काकायचं? बरं. किती शिल्लक कांदा अजून? 4-5 ट्रॅक्टर. बरं ठीक. काय भाव गेलं? 651 जाईल. खादे 651 रुपीज. कुठले आपण? रामाचे पिंपळास. बरं. किती कांदा शिल्लक अजून? 5 ट्रॅक्टर. बरं ठीक. पुढे बघू. काय भाव गेलं? 19-25 गोळा माल आहे. बघू शकतो तुम्ही. 7-65 साईज आहे. 19-25. कुठला आहे कांदा? कांदळच. आणि बियाणं कोणतं होतं याचं? कोणतं? प्रसादचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक अजून? बरं ठीक. कांदळच. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. एक साईज माल आहे. 60-65 साईज आहे. किती गेलं? 1975. 1975 रुपीज. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? मांगी तुंगी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? राधिकाचं बियाणं आहे. मांगी तुंगीचा कांदा आहे. ठीक आहे. किती शिल्लक कांदा अजून? 5 गाड्या आहे ना. बर. हे कांदा कोणाचा आहे? काय गेलं? 1380. 1380 रुपये झाले. 1380 रुपीज. कुठला आहे रे कांदा? मांगी तुंगी. बरं. मांगी तुंगीचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे. ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1840 रुपये. 1840. 1840 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? बरं ठीक. किती शिल्लक कांदा काका अजून? 100 क्विंटल भरणं. ठीक आहे. धन्यवाद. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. गोल्टा मीडियम मिक्स आहे. किती गेलं दादा? 1550 रुपये ना. 1550 रुपीज. कुठले दादा आपण? माळसाकोरा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. किती असेल शिल्लक कांदा अजून? शेवटची गाडी होती. बरं ठीक. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1700 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही. सुपर मीडियम साईज कांदा आहे. कुठला रे कांदा? तत्तानीचा कांदा आहे का? बरं. कितीला जातो शाळेत? 5वीला जातो का? बरं. तत्तानीचा कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. गोल्टा आहे. किती गेला दादा गोल्टा? 1350 रुपये. 1350 रुपीज. कुठला आहे कांदा? तत्तानीचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. किती शिल्लक आहे अजून? 2 गाड्या आहे. बरं ठीक. पुढं बघू. बघू शकतो मी. मीडियम गोल्टा मिक्स आहे. किती गेलं? ठीक आहे का? हे कोणाचं आहे? बरं. काय केलं? 1800 रुपये. 1803 रुपीज. 1803. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. बियाणं कोणतं होतं त्याचं? राईचं बियाणं आहे. शिल्लक किती कांदा अजून? 1-1.5 गाडी. बरं. काल होते का तुम्ही? काल किती गेला होता? 1640. सेम माल होता का वेगळा होता? सेम माल होता ना. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1680. 1680 रुपीज. कुठला आहे कांदा? दिंडोरीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. दिंडोरीचा कांदा आहे. शिल्लक किती असेल कांदा? शेवटी. ते काय त्याच्यात काय? गोल्टी का? गोल्टी किती गेली? 951. 951 राहिली. गोल्ट आहे. बघू शकतो 951 रुपीज. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. कलर आहे. क्वालिटी साईज आहे. 55-60 साईज आहे कांद्याला. किती गेलं? 1711 रुपये जाईल. 1711 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि याचं बियाणं कोणतं होतं साहेब? येल्लोरचं बियाणं आहे. किती असेल शिल्लक कांदा? अच्छा. 2-1 गाड्या राहिले. ठीक. पुढं बघू. काल परवा होते का तुम्ही? नव्हते ना. बरं. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1300 रुपये जायला. ॲव्हरेज माल 1300 रुपीज. आणि खात किती गेली? 300 रुपये फिक्स मध्ये जायले. 300 रुपीज. कुठले आपण? सुकेना ना. ठीक.
बघू शकतो तुम्ही, कलर आहे, क्वालिटी आहे, सुपर माल आहे. काय भाव गेलो? 1800 रुपये. 1800. कुठला आहे कांदा? येवलाचा कांदा आहे. 1800 रुपये जायले, 1800 रुपीज. आणि बियाणं कोणतं होतं याचं? आंबर. बरं, किती शिल्लक कांदा अजून? आवरला ना? बरं ठीक. पुढं बघू. काल परवा होते का? हा, काल किती गेलं होतं? 17.5 जायला होतं. 30 रेंज म्हणजे आज आहे ना, थोडं 50 ती भारी गेलं. ठीक. काय भाव गेलं? 17,500 जायली, 1705 रुपीज. 1705 रुपये. 50 पासून 65 पर्यंत मिक्स साईज आहे. कुठला आहे कांदा? तारू खेडले. बियाणं कोणतं होतं काकायचं? वेल्लोरचं बियाणं आहे. तारू खेडल्याचं कांदा आहे. ठीक आहे. किती शिल्लक कांदा अजून? 4-5 ट्रॅक्टर आहे. ठीक. काय भाव गेलं? 18.25 रुपये. बघू शकतो तुम्ही, 18.25. 1715 रुपीज. कुठला आहे कांदा? तारू खेडले. बियाणं कोणतं होतं त्याचं? आंबारचं बियाणं आहे. ठीक आहे. किती शिल्लक कांदा अजून? 3 गाड्या आहे. पुढं बघू. मीडियम गोल्टा मिक्स आहे. काय भाव गेलं? 1580. 1580 रुपीज. कुठला आहे कांदा? तारू खेडलं. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा? 2-3 गाड्या आहे ना? ठीक. तारू खेडलं. पुढं बघू. काय भाव गेलो? 1500 रुपये. 1500 रुपीज. 1500 रुपये. बघतो तुम्ही क्वालिटी कांदे. कुठला आहे कांदा? तारू खेडले. आणि बियाणं कोणतं होतं याचं? आंबरचं बियाणं आहे. शिल्लक किती कांदा? थोडा राहिलाय. आंबरचं बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 1380. 1380 रुपीज. बॉल्टा मीडियम मिक्स आहे. कुठले दादा? तारू खेडले ना? बरं ठीक. तारू खेडल्याचा कांदा आहे. काय भाव गेलं? 1900 रुपये. 1900 रुपीज. साईज बघू शकतो तुम्ही, 65-70 मध्ये साईज आहे. कुठला आहे कांदा? करंजी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे. करंजीचा कांदा आहे. ठीक. पुढं बघू.